ही परिस्थिती निर्माण झाली होती, पण ग्रुपवर काही चर्चा होत नव्हती. नंतर ग्रुपवर चर्चा व्हायला लागली आणि नितीनच्या माध्यमातून म्हणा किंवा सर्वांच्या माध्यमातून म्हणा ग्रुप तयार झाला. कमिटीमध्ये 4 वर्ष आम्हाला कोणी घेतलं नाही, पण नितीनने न विचारताच त्याच्यामध्ये ऍड केलं. मग ढगे साहेबांनी आम्ही जरा जोर धरला आणि बऱ्यापैकी आलेल्यांचं अभिनंदन करण्याचं काम ढगे सरांनी केलं. पण मला हे आवर्जून तुम्हाला सांगायचंय की गेट टुगेदर नेमकं कशासाठी असतं. ना फक्त नाचण्यासाठी, ना आनंदासाठी, ना समाजकार्याचं. सगळे कार्य मिळाली पाहिजे, आनंदही मिळाला पाहिजे, सामाजिक आदर्श पण निर्माण झाला पाहिजे, समाजासाठी पण वेळ मिळाला पाहिजे, आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. पैसा कितीही असू द्या, पण वेळ आपल्यासाठी मिळाला पाहिजे. म्हणजे गेट टुगेदर नेमकं कशासाठी, याबद्दल एक मी कविता करतोय. बोले सर, तर रोजचीच आहे ती धावपळ, रोजचीच आहे ती धावपळ, रोजचीच आहे ते घाई, रोजचीच आहे ते धावपळ, रोजचीच आहे ते घाई. संसाराच्या या रहाट गाड्यातून आता उसंतच कुठं उरली नाही. संसाराच्या या रहाट गाड्यातून आता उसंतच कुठं उरली नाही. कुणीतरी विचारतं सर, कुणीतरी विचारतं सर, आता एवढं वय झालं तुमचं, गेट टुगेदर नेमकं का आणि कशासाठी हो असतं. एवढं वय झालं तुमचं, नेमकं गेट टुगेदर कशासाठी आणि का असतं तुमचं. मग मात्र मी हसून त्यांना सांगतो, युवराज पटेल हसतात तसं मी पण हसतो कधी कधी. मग मात्र मी हसून त्यांना सांगतो, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात हक्काची सुट्टी घेऊन, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात हक्काची सुट्टी घेऊन, जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर निखळ आनंद घेऊन, जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर निखळ आनंद घेऊन वर्षभर पुन्हा उत्साहित आणि टवटवीत होण्यासाठी. कशासाठी गेट टुगेदर, तर वर्षभर पुन्हा उत्साहित आणि टवटवीत होण्यासाठी. गेट टुगेदर याचसाठी. इथे नसतो कसला मोठेपणा, भरपूर डॉक्टर आहेत, सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. इथे नसतो कसला मोठेपणा, नसतोच खोटा बडेजाव. इथे नसतो कसला मोठेपणा, नसतोच खोटा बडेजाव. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो तोच निस्वार्थी निखळ स्वभाव. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय तोच जुना निखळ निस्वार्थी भाव. मनातली साठलेली गुपित राजा को राणी से प्यार हो गया, कोणीतरी म्हणलं होतं ग्रुपवर. इथं 5 मिनिटं त्यांना द्यायची होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय मनातली साठलेली गुपित इथं पुन्हा एकदा उलगडण्यासाठी. मनातली गुपित पुन्हा एकदा हक्काने उलगडण्यासाठी आणि जुन्या मित्रांच्या अवघड खांद्यावर डोकं ठेवण्यासाठी. जुन्या मित्रांच्या खांद्यावर अलगद डोकं ठेवण्यासाठी. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या मनाला आता खरं तर सगळ्यांच्या मनावर ओझ आहे, कारण आपण आता त्या वयामध्ये आलोय. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या मनाला पुन्हा एकदा मोकळा आणि स्वच्छ श्वास घेऊ देण्यासाठी. विसरून गेलेल्या त्या सुवर्ण क्षणांना, विसरून गेलेल्या त्या सुवर्ण क्षणांना नव्याने परत उजाळा देण्यासाठी, नव्याने परत उजाळा देण्यासाठी. आणि गंभीर झालेल्या आयुष्यामध्ये थोडीशी गप्पा गोष्टी आणि मित्रांसोबत मौज मस्ती करण्यासाठी. यासाठी गेट टुगेदर असतं. पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे एक वेगळं जग असतं हे अनुभवण्यासाठी. पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे एक वेगळं जग असतं हे अनुभवण्यासाठी. कोण काय म्हणेल हा विचार सोडून मनसोक्त स्वतःसाठी जगण्यासाठी. कोण काय म्हणेल हा विचार सोडून मनसोक्त स्वतः जगण्यासाठी. तुझं आता कसं चाललंय, तुझं आता कसं चाललंय म्हणत एकमेकांची चौकशी करण्यासाठी. आणि डोळ्यात साठलेल्या आठवणींचा आनंद अश्रूंना, डोळ्यात साठलेल्या आठवणींच्या आनंद अश्रूंना हसता हसता पुसण्यासाठी, हसता हसता पुसण्यासाठी. पाटील यासाठी गेट टुगेदर. वय वाढत चाललंय हे विसरून, वय वाढत चाललंय हे विसरून पुन्हा एकदा लहान होण्यासाठी. आणि जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात मायेचा आणि प्रेमाचा ओलावा शोधण्यासाठी. गेट टुगेदर असतं मित्रांनो नुसतंच नव्हे भेटण्यासाठी. गेट टुगेदर असतं नुसतंच नव्हे भेटण्यासाठी, तर उरलेल्या आयुष्यात जगण्याची आणखी नवीन ऊर्जा भरण्यासाठी, आणखी नवीन ऊर्जा भरण्यासाठी. तब्बल 1 वर्षांनी आज पुन्हा गेट टुगेदरचा योग जुळून आला. तब्बल 1 वर्षांनी आज पुन्हा गेट टुगेदरचा हा योग जुळून आला. जुन्या आठवणींना जुनं आज पुन्हा आषाढातच बहर आला. जुन्या आठवणींना जुनं आज आषाढातच बहर आला. आणि प्रत्येक जण आपापल्या व्यापात जरी असला गुंतलेला, प्रत्येक जण आपापल्या व्यापात जरी असला गुंतलेला, मैत्रीच्या या जागेने आज सर्वांना इथे थेट गेट टुगेदरसाठी मनापासून भेटण्यासाठी ओढून घेऊन आलेला. हे जुने कट्टे, ती जुनी मस्ती आणि हरवलेल्या त्या गोड आठवणी, ते जुने कट्टे, त्या जुन्या मस्ती आणि हरवलेल्या त्या गोड आठवणी आठवताना आजही वेडे होतो पुन्हा एकदा भूतकाळात आपण रमताना. आठवताना आजही वेडे होतो
पुन्हा एकदा भूतकाळात रमताना काळाच्या ओघात चेहऱ्यावर बदल खूप दिसले तरी काळाच्या ओघात चेहऱ्यावर बदल खूप दिसले तरी मैत्रीच्या या नात्यात मात्र अजूनही तीच आहे मायेची सावली. कुणी कितीही मोठं झालं किंवा कुठेही पोचले तरी तरी आज इथे मात्र प्रत्येकाचं जुनं रूपच सजलं 20 वर्षाचं होऊनही. हसण्या खेदळण्यात आज पुन्हा एकदा तो जुना काळ क्षणभर जगलो. धावपळीच्या या आयुष्यातून आज आपण स्वतःलाच निवांत मित्रांनो भेटलो. मिलाप 5.0 सर्वांच्या उपस्थितीत साजरा झाला आज खास. मिलाप 5.0 सर्वांच्या उपस्थितीत साजरा झाला आज खास. मौज मस्ती भेटीसाठी याचबरोबर सामाजिक कार्यालाही हातभार लागला आपला फार. आपल्यातलेच हिरे सन्मानासाठी पात्र असल्याने अभिनंदनाचा वर्षाव आपण केला. आणि खरं सांगतो आपल्याच मित्रांचा आपणच केलेला कौतुक सोहळा सर्वांनाच आज मनापासून आनंद देऊन गेला. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो सदा आपल्या सर्वांची. सुखदुःखाच्या प्रसंगी अशीच कायमस्वरूपी साथ राहावी एकमेकांना आपल्या मैत्रीची. असेच भेटत राहू आपण वेळात वेळ काढून मैत्रीच्या नात्यासाठी. आणि आयुष्याच्या या प्रवासात मैत्रीची ही शिदोरी नक्कीच चिरंतन जपू आपण सर्वांच्या साथीने. आजचा हा आनंदाचा दिवस कायमचा हृदयात राहील. पुढच्या भेटीची आस लागेल. हेच पाऊल पुन्हा घराकडे परतताना वर्षभर पुरतील एवढ्या आठवणींना आज सोबत जाऊया घेऊन. आणि पुढच्या गेट टुगेदरसाठी असेच सगळे तरुण राहू. आणि मी पुन्हा येईन असे मनात भेटत राहू आपण. येतोच बरं का.